नमस्कार. पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. या शिक्षकांना टी सक्तीच्या आदेशातून मिळणार सूट. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत असून सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच्या शेवटी एक महत्त्वाचा निर्णय दिला. शिक्षकांना सक्तीची करण्यात आली आहे. ज्या शिक्षकांनी टीईटीची परीक्षा दिलेली नाही त्यांना 2 वर्षाच्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण होण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे. तसेच जे शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती मिळणार असेही यातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता टीईटी सक्तीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काही शिक्षकांना टीईटी सक्तीचा नियम लागू राहणार नाही, म्हणजेच आता या आदेशातून त्यांना सूट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून टीईटी परीक्षेमधून काही शिक्षकांना सूट दिली जाणार असून याकरिता राज्य शासनाकडून सविस्तर माहिती मागविण्यात आलेली आहे. 13 जानेवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या महत्त्वाच्या परिपत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीमधून आता सूट देणेकामी आवश्यक माहिती मागविण्यात आलेली आहे. सरकारकडून शिक्षकांच्या वयोगटानुसार माहिती मागवण्यात आलेली आहे आणि या आदेशात 2011 पूर्वी शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची व त्यानंतर रुजू झालेल्या शिक्षकांची स्वतंत्र माहिती मागविण्यात आली असल्याचेही सांगितले जात आहे. यावरून ज्या शिक्षकांची नियुक्ती राष्ट्रीय बाल हक्क शिक्षण कायदा लागू झाल्यानंतर झाली आहे अशा शिक्षकांना टीईटी सक्तीची राहणार असेही आदेशात म्हटले आहे. तर ज्या शिक्षकांची नियुक्ती 2011च्या आधी म्हणजेच राष्ट्रीय बाल हक्क शिक्षण कायदा लागू होण्याआधी झालेली असेल अशा शिक्षकांना आता टीईटीमधून सूट मिळण्याची शक्यता आहे. सदर शिक्षकांना टीईटी सक्तीच्या निर्णयातून आता सूट मिळाली तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.